आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। माजी आमदार विजय भांबळे यांच्या हस्ते सेलू शहरात हज यात्रेकरूंचा सत्कार। सेलू शहरातील माशाला फंक्शन हॉल येथे आज दिनांक 19 मे रविवार रोजी सेलू जिंतूर विधानसभेचे माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या हस्ते सेलू शहरातील हज यात्रेसाठी जाणाऱ्या शिक्षक शेख रफीक सर, शेख बिमन खालू, सय्यद जफर, सय्यद रियाजुद्दीन, शेख जलील भाई, मोहम्मद अरशद, मोहम्मद शाहिद, शेख सलीम बागवान यांना टोपी, रुमाल, खजूर भेट देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेलू शहरातील मदीना मस्जिदचे पेशिमाम शेख रईस खासमी साहब उर्फ ख्वाजा मौलाना यांची उपस्थिती होती। यावेळी मंचावर माजी आमदार विजय भांबळे, जमियत उलेमा संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष मौलाना मोहम्मद सादिक साहब नदवी, परभणी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अशोक नाना काकडे, राजेंद्र काका लहाने, सेलू तालुकाध्यक्ष सुधाकर रोकडे, शेख कौसरभाई गुत्तेदार, माजी नगरसेवक नाईमभाई बागवान, कलीमभाई बेलदारसह आदींची उपस्थिती होती। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक अब्दुल मजीदभाई बागवान, सेलू शहर अध्यक्ष रघुनाथ बागल, गौसलाला भाई, सय्यद नियाज भाई, शेख रफीक भाई खन्ना, परवेज सौदागर, लालू कुरेशी, गुड्डू भाईसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ता, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कौसडी ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रयत्नामुळे ग्रामस्थांच्या घरात उजेड। जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील काही ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आला असून काही दिवसापूर्वी जळालेल्या रोहित्र काढून नवीन रोहित्र बसविल्यामुळे ग्रामस्थांच्या घरात उजेड झाला आहे। कौसडी येथील हनुमान मंदिर व दर्गा परिसरातील रोहित्र 8 ते 10 दिवसापूर्वी जळाले होते। यामुळे या परिसरातील राहणाऱ्या ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत होता। या बाबीकडे महावितरणाने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेतला। ग्रामपंचायत सदस्य अब्दुल सलाम नाईक, बालासाहेब बहिरट, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अनवर पटेल, समीर पठाण, नाथा इके यांच्यासह हफिजुद्दीन खतीब, हरिभाऊ खैरे यांनी जळालेल्या रोहित्रासाठी महावितरण कार्यालयात पाठपुरावा करून 8 ते 10 दिवसाच्या नंतर नवीन रोहित्र आणून दिनांक 18 मे शनिवार रोजी कर्मचारी ज्ञानेश्वर बारावकर व योगेश काकडे, सुरेश बारावकर यांच्या हस्ते बसवून घेतले। नवीन रोहित्र बसविल्यामुळे हनुमान मंदिर व दर्गा परिसरातील ग्रामस्थांच्या घरात उजेड झाला आहे। कौसडी ग्रामपंचायतला सरपंच व 17 सदस्य असून 17 सदस्यांपैकी मोजकेच ग्रामपंचायत सदस्य सक्रिय आहे। ग्रामस्थांच्या विविध प्रश्न काहीच ग्रामपंचायत सदस्य मार्गी लावतात, बाकीचे ग्रामपंचायत सदस्य वार्डात फिरकत सुद्धा नाही। यामुळे ग्रामस्थांचे प्रश्न प्रलंबित आहेत। या सदस्यांनी हनुमान मंदिर दर्गा परिसरातील ग्रामस्थांच्या विजेचा प्रश्न सोडवल्यामुळे ग्रामस्थांनी सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले। परभणी मनपाद्वारे 33 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई। परभणी महानगरपालिकेच्या वतीने 18 मे शनिवार रोजी अनधिकृत असणाऱ्या 33 होर्डिंगवर कारवाई करण्यात आली। मनपाद्वारे परभणी शहरात रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत होर्डिंगवरती कारवाई सुरू करण्यात आली आहे। तसेच इमारतीवरती लावण्यात आलेले होर्डिंग काढण्याकरिता संबंधितांना नोटीस देण्यात आले आहेत। त्यानुसार काही मालमत्ता धारकांनी आपल्या इमारतीवरील होर्डिंग काढण्याची कारवाई सुरू केली आहे। प्रभाग समिती अ अंतर्गत 2, प्रभाग समिती ब अंतर्गत 7, प्रभाग समिती क अंतर्गत 8 नागरिकांनी स्वतःहून अनधिकृत असणाऱ्या होर्डिंग काढल्या तर रस्त्यालगतच्या धोकादायक वाटणाऱ्या अनधिकृत होर्डिंग काढण्याची कारवाई महानगरपालिकामार्फत करण्यात आली। प्रभाग समिती अ अंतर्गत 8, प्रभाग समिती ब अंतर्गत 4 तर प्रभाग समिती क अंतर्गत 4 होर्डिंग काढण्यात आले। ही कारवाई तिन्ही प्रभागात समितीचे सहाय्यक आयुक्त, मुख्य स्वच्छता निरीक्षक, सर्व स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी यांनी केली। दरम्यान नागरिकांनी आपल्या इमारतीवर अनधिकृतरित्या लावलेल्या होर्डिंग स्वतःहून काढून घ्यावे असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। पाथरी शहरात 12 दिवसापासून पिण्याचे पाणी नाही। पाथरी नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। विद्युत मोटारीत तांत्रिक बिघाड झाल्याने 12 दिवसाहून अधिक काळ पाणी पुरवठा विस्कळीत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। पाणी टंचाई लक्षात घेऊन विविध संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे। पाथरी शहरातील पिण्याच्या पाण्याची स्थिती काही दिवसापासून चिंताजनक बनली आहे। यावेळी गोदावरी नदी लवकर कोरडी पडल्याने
शहरात पाण्याचे संकट निर्माण झाले आहे। नागरिकांना 12 दिवस पाणी मिळाले नाही। नंतर मधल्या काळात जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून धरणात पाणी सोडण्यात आले, मात्र हे पाणी पुरेसे नव्हते, तर आज धरणही कोरडे झाले आहे। आणि दुसरी बाब म्हणजे पाथरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोटारीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे। पाथरी शहरातील सामाजिक कार्यकर्त्याकडून पाथरी शहरात टँकरने मोफत पाणी दिले जात असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। जिंतूर शहरातील स्वामी समर्थ केंद्रात आरोग्य शिबिर संपन्न। जिंतूर येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर सद्गुरू मोरदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत सर्व रोगदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। यात शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथून डॉक्टर दिलीप कुमार पाटील, डॉक्टर शुभांगी गौरकर व जिंतूर केंद्रामार्फत आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ वैद्य शिवप्रसाद सानप, प्रसिद्धी प्रमुख सचिन रायपत्रीवार, महेश देशमुख, केंद्र प्रतिनिधी विश्वनाथ वाघ उपस्थित होते। शिबिरात नाडी परीक्षेद्वारे डॉक्टर दिलीप कुमार पाटील व डॉक्टर शुभांगी गौरकर व वैद्य शिवप्रसाद सानप यांनी रुग्णांची नाडी तपासणी करून औषधोपचार केले। या शिबिरात सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मणक्याचे विकार, आम्लपित्ताचे विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब व व्याधीचे जास्त रुग्ण आढळून आले। शिबिर यशस्वी करण्यासाठी नियमित कार्यरत सेवकरी लखुजी जाधव, उद्धव देशमुख, वसंतराव देशमुख, रोहन सांगडे, माधव देशमुख, रामा दुधारे, केंद्र प्रतिनिधी विश्वनाथ वाघसह सर्व सेवेकरी यांनी परिश्रम घेतले। जिंतूर नगरपालिकेचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ। नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आज पावेतो जिंतूर शहरातील मोठे नाले व शहर स्वच्छ करण्यात आले नाही। हे कामे पावसाळ्यापूर्वीच करावी लागतात, परंतु जिंतूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य दिसून येत नाही। आठवड्यापूर्वी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बैठक घेऊन जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व ग्रामपंचायत यांना पावसाळ्यापूर्वी आराखडा तयार करून कामे करून तसा अहवाल 13 मे पर्यंत सादर करावा असे बैठकीमध्ये सांगितले होते। त्यानुसार जिंतूर नगरपालिकेने आज पावेतो शहरातील मोठे नाले JCBद्वारा अथवा मनुष्यबळाद्वारे शहराची स्वच्छता केली नाही। सध्या प्रशासनाचे राज्य असल्यामुळे माजी नगरसेवक हे चिडीचूप बसलेले आहेत। जिंतूर शहरातील सार्वजनिक रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे कचऱ्याचे ढिगार साचले असून रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही। स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना याबाबत विचारपूस केली असता आमच्याकडे अपुरे स्वच्छता कामगार असल्यामुळे शहराच्या स्वच्छतेवर त्याचा परिणाम होत आहे। तसेच पाणी पुरवठा करणारे कर्मचारी कमी असल्यामुळे जिंतूर शहरातील नागरिकांना 15-15 दिवस पाण्याची वाट पाहावी लागत आहे। आता 3-4 दिवसापूर्वी महावितरण कंपनीकडून येलदरी येथील पंप हाऊसची विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे सर्वत्र पाणी पुरवठा बंद आहे। नागरिक नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे त्रस्त झाल्याचे पाहावयास मिळत आहे। शिवा संघटनेतर्फे महात्मा बसवेश्वरांची जयंती उत्साहात साजरा। आज दिनांक 19 मे रविवार रोजी सेलू शहरातील अक्षता मंगल कार्यालय परिसरात शिवा संघटना प्रणीत महात्मा बसवेश्वरांच्या जयंती पंधरवड्याच्या अंतर्गत महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव व प्रतिमा पूजन व अभिवादन सोहळा कैलास मेटकर स्वामींनी केलेल्या मंत्रोच्चारात उत्साहाने संपन्न झाला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गणपतप्पा मेटकरी, दगडाया स्वामी, जनार्दन आप्पा पाचलेगावकर व शशिकांत बिहाडे हे उपस्थित होते। गुरु बसप्पा पंचगल्ले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात शशिकांत बिहाडे यांनी महात्मा बसवेश्वरांच्या जीवन चरित्रातील दाखले देत समाजाने कसे प्रगत झाले पाहिजे यावर मार्गदर्शन केले। शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष निजलिंगप्पा तरवडगे यांनी समाजातील व्यक्ती विभूतींना आपापले व्यर्थ अभिमानाचे इगो बाजूला ठेवून शिवा संघटनेने सारख्या कर्मयोगी संघटनेसोबत आले पाहिजे या विषयावर आपल्या मनोगतमधून भर दिला। शिवा संघटनेच्या सोशल मीडियाचे राज्य पदाधिकारी प्रदीप डफुरे यांनी वीरशैव लिंगायत धर्माची ध्वजा उंच शिखरावर फडकण्यासाठी व महात्मा बसवेश्वरांची जयंती सार्थक होण्यासाठी युवा वर्गाने व्यसनहीनता सोडून महात्मा बसवेश्वरांचा एकतरी गुण आपल्या आचरणात रुजू करून घ्यावा असे मत आपल्या प्रस्ताविकातून व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार नावाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बालासाहेब क्षीरसागर यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश साखरे, सुजित मिटकरी, नवनाथ सोनटक्के, सुनील नवघरे, बबनप्पा धमकडे, गणेश केशरखाणे, मनोहर चालोदे,
देवराव चौरे, सुधाकर गबाडे, दत्तात्रय हिंगे, केदार तरवडगे, प्रकाश कोलापिकासह आदींनी परिश्रम घेतले.